शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं महाएल्गार त्यांनी आंदोलन केलं। यानं खरं तर एकीकडे महायुती सरकारची अडचण वाढेल अशी विरोधकांना आशा होती, मात्र हे आंदोलन महायुती सरकारसाठी ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणजेच इष्टापत्ती ठरलंय का असा प्रश्न विचारला जातोय। बच्चू भाऊंचं आंदोलन इतकं मोठं झालं की त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या, उद्धव ठाकरेंच्या मागण्या, मनोज जरांगेंचं आगामी शेतकरी आंदोलनाचं नियोजन झाकोळलं गेलं का असा प्रश्न उपस्थित झातोय। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? माझ्या ते पूर्वीच्या सरकारने केलं नाही, घोषणा जोरात केली, भाषणं जोरात केली आणि काहीच दिलं नव्हतं। त्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आम्ही चांगला दिलासा देतो आहोत। आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील शेतकऱ्यांचं संपूर्णतः कर्ज माफ करणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही थकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला पावसाच्या थैमानानं मराठवाड्यात होत्याचं नव्हतं झालं। कोरड्या दुष्काळानं भरडला गेलेला शेतकरी ओल्या दुष्काळानं कोलमडून पडला। सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, पण बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी करा या मागणीसाठी विरोधकांनी रणशिंग फुंकलं। स्वतः उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या रस्त्यावर उतरले। निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या चुऱ्या एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत। मराठा आरक्षणासाठी सरकारला घाम फोडणाऱ्या मनोज जरांगेंनी शेतकरी कर्जमाफीसाठी दंड थोपटले। दिवाळीनंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला। 2 नोव्हेंबरला अंतरवाली सराटीत सर्व शेतकरी नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रण देणार असल्याची घोषणाही जरांगेंनी केली। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि जरांगेंनी सरकारला घेरण्याची केलेली तयारी। बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे विरोधकांसह मवियानं पुकारलेला एल्गार, अशा कात्रीत सरकार अडकण्याची शक्यता होती। त्याच वेळी एंट्री झाली ती बच्चू कडूंची। आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या, काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहतात। तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील। ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा। मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला। खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर, महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत गेलं। आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला अपंगांसाठी याआधी मुंबईपर्यंत धडक देणाऱ्या बच्चू कडूंनी यावेळी शेतकऱ्यांसाठी राज्याची उपराजधानी जाम केली। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी कडूंनी महाएल्गार पुकारला। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे राज्याची उपराजधानी जाम झाली। आज तुम्ही चर्चा कराल, सगळं होईल, त्यानंतर सरकारची जी भूमिका असेल सकारात्मक असेल तर तुम्ही जल्लोष कराल, जर नकारात्मक भूमिका असेल तर पुढचं पाऊल काय असेल? ते आंदोलन करू, आक्रमक करू, ते आंदोलन करू, आक्रमक करू। बघता बघता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाची सगळी सूत्र कडूंकडे आली। दिवाळीनंतर आंदोलनाची तयारी केलेल्या जरांगेंनीही नागपूरकडे धाव घेत कडूंना पाठिंबा दिला। इतकंच नाही तर आंतरवाली सराटीतील 2 तारखेची बैठक रद्द केल्याची घोषणा सुद्धा जरांगेंनी केली आहे। मनोज जरांगे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणार नाही, आता बघूयात ना यांचं काय होतं। आता तुम्ही आता शब्द देत नाही,
परंतु आता याच्यावर, कारण हे काही वेगळं नाहीये ना आंदोलन, सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे. आणि आपण 2 शब्द वापरून त्याच्यात काय म्हणतात ना, संशयाला वाट करून देऊ नये या मताचा आम्ही सगळा शेतकरीच राज्यातला एक आहे. आता बघूयात सरकार काय करतंय, त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र सरकारला पट्ट्यावर घेणार आहे. कर्जमाफी देईन की वेळ वाढून देईन, आता ते काय ठरलंय त्याच्यावरती अगोदर बोलून काहीच उपयोग नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं तेव्हा म्हणजे 2023 साली शिंदे सरकारकडून शिष्टाई करण्यासाठी बच्चू कडू सराटीत गेले होते. यावेळी जरांगे नागपुरात पोहोचले. त्या बाबतीमध्ये मी एवढं शेतकऱ्याला सांगतो की या बाबतीमध्ये धीर धरा, काळजी करू नका. हे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळे आपल्या पाठीशी. त्यामुळं येणाऱ्या दिवसात आपली संपूर्ण रक्कम आपल्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाईल. आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला मदत, शेतकऱ्याची कर्जमाफी याबद्दल देण्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्याबद्दल दुमत नाहीये. ही रक्कम आपल्याला शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याबद्दल त्यांचं दुमत नाही. निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील. संभाजीनगरात मोर्चा काढत उद्धव ठाकरेंनी सरकार विरोधात एक पाऊल पुढे टाकलं होतं. पण कडूंच्या महाविकास आघाडीकडील कर्जमाफीचा मुद्दा हायजॅक झाला. इतकंच नाही तर कडून मागे सगळ्या शेतकरी नेत्यांना सुद्धा धावून जावं लागलं. राजू शेट्टी, अजित नवले, रविकांत तुपकर असे झाडून सगळे शेतकरी नेते सहभागी झाले. नागपुरात जमलेले सर्व शेतकरी नेते बघितले तर शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर बच्चू भाऊंचं नेतृत्व त्यांनी मान्य केल्याचं चित्र आहे. जनतेच्या मताचं प्रतिबिंब कुठेतरी शासनामध्ये उमटायला पाहिजे, पण ते जेव्हा उमटत नाही तेव्हा ते शासन खऱ्या अर्थानं लोकांचं शासन म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे एवढा वेळ झाला. अहो काय करायला पाहिजे सांगा की शेतकऱ्यांनी अगदी चिखलात लोळून घेऊन गडबड आत्महत्या केल्या. ह्यांना कसा काय पाझर फुटला नाही. आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करण्याचा यांना अधिकार दिलाच कुणी हो. तुम्ही 1 वर्षापूर्वी सांगताय की आम्ही 7/12 तुमचा कोरा करणार आहे. त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती यांना माहिती नव्हती का? त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार त्याही वेळा अर्थमंत्रीच होते. या तिघांनाही राज्याची एकूण आर्थिक स्थिती माहीत होती का नाही? मग का तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळला? थोडक्यात काय तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सध्या फक्त आणि फक्त बच्चू कडूंच्या आंदोलनाची चर्चा आहे. आज नाही तर उद्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलाच तर त्याचं सर्वाधिक श्रेय बच्चू कडूंना मिळणार आहे. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.